अयि छात्राः नमो नमः। 30 पृष्ठं पश्यत। षष्ठः पाठः युग्ममाला। अस्य पाठस्य अद्य अध्ययनं कर्तव्यमस्ति। संस्कृतसाहित्ये शब्दयुग्मानि प्रसिद्धानि यथा यदा तदा, यदि तर्हि, यद्यपि तथापि, यावत् तावत्, यथा राजा तथा प्रजा इत्यादीनि नैकानि शब्दयुग्मानि प्रसिद्धानि। शब्दयुग्मानाम् उपयोगेन भाषायाः, श्लोकस्य, वाक्यस्य वा सौन्दर्यं वर्धते। तर्हि पश्यत प्रथमः श्लोकः। यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निघर्षणच्छेदनतापनताडनैः तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा। एषः श्लोकः वृद्धचाणक्यशतकात् उद्धृतः अस्ति। अस्य श्लोकस्य वृत्तमस्ति वंशस्थम्। अस्य श्लोकस्य अन्वयः अस्ति यथा कनकं निघर्षण छेदन ताप ताडनैः इति चतुर्भिः परीक्षते तथा पुरुषः श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा इति चतुर्भिः परीक्षते। आता लक्षात घ्या की ज्याप्रमाणे सोन्याचे वेगवेगळ्या प्रकारे परीक्षा घेतली जाते ते सोनंच आहे हे सिद्ध होण्यासाठी ज्याप्रमाणे त्याची 4 पद्धतींनी परीक्षा घेतली जाते। म्हणजेच पहा अन्वयामध्ये आपल्याला दिलेले यथा कनकम निघर्षण, छेदन, ताप, ताडन या प्रकारांनी त्याची परीक्षा घेतली जाते। म्हणजे निघर्षण म्हणजे घासून, छेदन तोडून, तापवून, त्याच्यावरती घाव घालून अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतींनी सोन्याची परीक्षा घेतली जाते। त्याचप्रमाणे एखाद्या माणसाची किंवा एखाद्या पुरुषाची म्हणण्यापेक्षा माणसाची परीक्षा वेगवेगळ्या पद्धतींनी सोन्याप्रमाणेच केली जाते। म्हणजे याच्यामध्ये श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा वा। माणसाची परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाते तर श्रुतेन त्याच्या विद्वत्तेनुसार, शीलेन त्याच्या चारित्र्यानुसार, गुणेन त्याच्या गुणांनुसार आणि त्याच्या कर्मानुसार। कर्मणा ही तृतीय आहे पहा। म्हणजे अगोदरच्या सगळ्या शब्दांची ती तृतीय आहे। कर्मण शब्द येतो। तर या 4 प्रकारांनी पुरुषाची देखील परीक्षा घेतली जाते। पुरुषाची म्हणजेच माणसाची परीक्षा घेतली जाते। आता इथं पहा परीक्षते हे कर्मवाच्य आहे। परी अधिक इक्ष। आता य तिथं आल्यामुळे आपल्या लक्षात येतं की हे कर्मवाच्य लट लकाराचं हे रूप आहे, प्रथम पुरुष एकवचनाचं। मग पहिला श्लोक तुमच्या लक्षात आला असेल। ज्याप्रमाणे सोन्याची घासून, तोडून, तापवून आणि घाव घालून परीक्षा घेतली जाते त्याच पद्धतीनं माणसाची परीक्षा ही त्याच्या विद्वत्तेनुसार, त्याच्या चारित्र्यानुसार, त्याच्या गुणांनुसार आणि त्याच्या कर्मानुसार केली जाते। म्हणजेच मगच तो मनुष्य श्रेष्ठ, म्हणजे थोडक्यात सज्जनांच्या अंगी हे सगळे गुण असतात असं आपल्याला म्हणायला हरकत नाही। श्लोक तुमच्या लक्षात आला असेल। पुढचा श्लोक बघूया आपण। अनुष्टुप छंदातला आहे। यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि निरस्त पादपे देशे एरंडोपि द्रुमायते। हा एखाद्या श्लोक संग्रहातून घेतलेला हा श्लोक आहे पहा। आता इथं संधी विग्रह आपल्याला खाली दिलेले आहेत। नास्ति न अधिक अस्ति, श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि, श्लाघ्यः अधिक तत्र अधिक अल्पधीः अधिक अपि आणि पुढचा आहे एरंडोपि, एरंडः अधिक अपि। हा लोपी विसर्ग संधी आहे पहा। अवग्रह चिन्ह मध्ये आहे। अन्वय त्याचा पहा। यत्र विद्वज्जनः न अस्ति तत्र अल्पधीः अपि श्लाघ्यः भवति यथा निरस्त पादपे देशे एरंडः अपि द्रुमायते। अत्र शब्दयुग्मं किम् अस्ति? यत्र तत्र। प्रथमे श्लोके किम् अस्ति? यथा तथा। तिथं तुम्हाला गुलाबी अक्षरांमध्ये दिलेले पहा यथा तथा आणि यत्र आणि तत्र। आत्ताच्या श्लोकामध्ये यत्र विद्वज्जनः न अस्ति तत्र अल्पधीः अपि श्लाघ्यः भवति। त्या ठिकाणी नव्हे ज्या ठिकाणी विद्वान नसतो किंवा विद्वानांचा वावर नसतो त्या ठिकाणी अल्पबुद्धी असलेला मनुष्य देखील कसा ठरतो? प्रशंसनीय ठरतो किंवा त्याची देखील स्तुती केली जाते। ज्याप्रमाणे निरस्त पादपे देशे,
एखाद्या वाळवंटी भाग आपण गृहीत धरला समजा, तर वाळवंटी भागामध्ये कुठलंच झाड नसेल तर त्या ठिकाणी असलेलं एरंडाचं झाड, तसं पाहिलं तर एरंडाचं झाड हे एक प्रकारचं खुरटी वनस्पती असल्यासारखे, पण तरी सुद्धा ते एरंडाचं झाड सुद्धा त्या ठिकाणी वृक्ष ठरतं का, तर इतर दुसरे कुठली झाडं किंवा मोठे मोठे वृक्ष त्या ठिकाणी नाहीच आहेत. तशा प्रकारे म्हणजे ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना की वासरात लंगडी गाय शहाणी, म्हणजे इतर कुणी जर त्या ठिकाणी नसेल तर मनुष्य अल्पबुद्धी जरी असेल तरी त्याला सगळीकडून मान मिळतो. अशा प्रकारचा हा श्लोक आहे पहा. यत्र विद्वज्जनः न अस्ति तत्र अल्पधिः अपि श्लाघ्यः भवति यथा निरस्तपादवे देशे एरंडः अपि द्रुमायते. द्रुमायते हे दान धातू तयार करण्यात आलेला आहे. द्रुमायते म्हणजे त्याचाच वृक्ष बनवला जातो, अशा अर्थी हा श्लोक आहे पहा, अशा अर्थी हा शब्द आहे पहा. आता बघा, ज्या ठिकाणी विद्वान नसतो त्या ठिकाणी अल्पबुद्धी मनुष्य देखील श्रेष्ठ ठरतो. श्रेष्ठ म्हणण्यापेक्षा स्तुतीस पात्र ठरतो किंवा त्याची स्तुती केली जाते. ज्याप्रमाणे वाळवंटी भागामध्ये किंवा ज्या ठिकाणी वृक्ष नाहीत त्या ठिकाणी एरंडाचे झाड देखील वृक्ष ठरते किंवा वृक्ष मानले जाते. आता इथं काही संधी आहेत पहा. विद्वत जनः, मी संधी म्हटलं चुकून, हा समास आहे पहा. विद्वत जनः, विद्वान जनः. विद्वान जनः म्हणजे हा कसा आहे मग, विशेषण विशेष संबंध कर्मधारय समास आहे, हे लक्षात घ्या. विद्वत जनः, विद्वान जनः हा समास लक्षात घ्या. तर हा विद्वान जनः हा विशेषण विशेष संबंध कर्मधारय समास होतो पहा. विद्वत जनः. नास्ती न अस्ति हे साधे साधे तुम्हाला माहिती आहेत संधी विग्रह आणि ते तिथं दिलेलेच आहेत आपल्याला. श्लाघ्य तत्र, श्लाघ्य तत्र हा विसर्ग संधी पहा. अल्पधिः अपि हा पण विसर्ग संधी आहे. आता इथं पुन्हा अल्पधिः हा एक समास झाला. अल्पाधिः यस्य सः अल्पधिः हा बहुव्रीही समास होतो. आता इथं पहा, अल्पाधिः, अल्पा हे विशेषणाने धीः यस्य सः, आणि हा विशेषणात्मकच असतो बहुव्रीही समास, म्हणून इथं लक्षात घ्या. अल्पबुद्धी असणारा असा तो. अल्पाधिः यस्य सः अल्पधिः हा एक समास येतो. निरस्त पादपे देशात. निरस्त पादपे हा सामासिक हे पद आहे किंवा हा समास आहे, पण ऍक्च्युअली आपल्याला परीक्षेमध्ये येताना निरस्त पादपः असाच येणार. आता जर या सेम शब्दाचं जर आपल्याला करायचं म्हटलं तर शेवटी तस्मिन टाकावं लागतं. आपण तो मूळ शब्दच घेऊया. आता बघा, निरस्ताः पादपाः यस्मात् सः निरस्त पादपः. आता निरस्त पादपे जर घेतला असता आपण तर मात्र तस्मिन टाकावं लागलं असतं. आता हा पण काय होतो, यस्मात् सः वगैरे असे शब्द ज्या सर्वनाम वापरतो तेव्हा हा बहुव्रीही समास होतो. निरस्ताः पादपाः यस्मात् सः. आता पादपः हा शब्द सुद्धा, आता मी इकडची बाजू पुसून घेतो तेव्हा इकडची पुसतो. आता पादपः हा शब्द सुद्धा
हा समास सुद्धा बघा. पादपहा म्हणजे झाड किंवा वृक्ष अशा अर्थी. आता वृक्ष काय करतो तर मुळ्यांनी पाणी पितो ना, जमिनीतलं पाणी मुळ्यांनी तो शोषून घेतो झाड किंवा वृक्ष, म्हणून पादही पिबती इति हा उपपद तत्पुरुष होतो. हा झाला उपपद तत्पुरुष. हा उपपद तत्पुरुष आहे. म्हणजे सहज जाता जाता जे आपल्याला समास लक्षात येतात ते पटपट सोडवत जायचे, म्हणजे परीक्षेच्या वेळी आपल्याला फारशी अडचण येत नाही. प्रत्येक शब्द काय आहे हे जर आपण बघत गेलो, मग तो नाम आहे, सर्वनाम आहे, समास आहे, संधियुक्त शब्द आहे किंवा काय, या दृष्टीने आपण प्रत्येकाचा विचार करायचा. एरंडा हा अधिक अपि एरंडो अपि. ठीक आहे. पुढचा तिसरा श्लोक बघूया आपण. याचा वृत्त आहे शिखरिणी वृत्त आणि हा श्लोक नीती शतकातून घेतलेला आहे. यदा किंचित न्योहम द्वीपैव मदान्धः समभवम तदा सर्वज्ञ अस्मीत्यभवद अवलिप्तम मम मनः. यदा किंचित किंचित बुधजन सकाशात अवगतम तदा मूर्खो अस्मीति ज्वर इव मदो मे व्यपगतः. जरा उच्चाराला थोडासा अवघड आहे, त्यामुळं कंठस्थीकरणार्थम एषा सुभाषितमाला युग्ममाला वा अस्ति. तर ही एषः श्लोकः महत्वपूर्ण अस्ति. यदा किंच कंठस्थीकरणार्थम कृते श्लोकम शुद्धम पूर्ण श्लोकः शुद्धः पूर्णः कुरुत अस्मिन् विषये एषः श्लोकः महत्वपूर्णः अस्ति. यदा किंचित् न्योहं द्वीपैव मदान्धः समभवं तदा सर्वज्ञ अस्मीत्यभवद अवलिप्तं मम मनः. यदा किंचित् किंचित् बुधजन सकाशात् अवगतं तदा मूर्खो अस्मीति ज्वर इव मदो मे व्यपगतः. अत्र यदा तदा एषा युग्ममाला शब्दयुग्मम् अस्ति. एतत् शब्दयुग्मम् अस्ति. अन्वयः पश्यत. यदा अहं किंचिज्ञः तदा अहं द्वीपः इव मदान्धः समभवम्. जेव्हा मला थोडं काही समजायला लागलं, प्रत्येक बऱ्याच माणसांच्या बाबतीत अशा प्रकारची अवस्था येते. पहा, मला थोडं काही येत असेल तरी मला असं वाटायला लागतं की मला खूप येत आहे, आणि मग ज्यावेळी आम्ही परीक्षा द्यायला लागतो आणि पेपर लिहायला लागतो त्यावेळी माझी ही गोष्ट लक्षात येते. म्हणजे हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं आपल्या. यदा अहं किंचिज्ञः तदा अहं द्वीपः इव मदान्धः समभवम्. ज्यावेळी मला थोडं येऊ लागलं त्यावेळी मी एखाद्या हत्तीप्रमाणे मदोन्मत्त झालो. तदा मम मनः सर्वज्ञः अस्मि इति अवलिप्तम अभवत्. तेव्हा माझं मन मी सर्वज्ञ आहे अशा प्रकारे माझ्या मनावरती एक लिंपण तयार झाले किंवा माझ्या मनाची अशी एक धारणा तयार झाली. पण यदा बुधजन सकाशात किंचित किंचित अवगतम तदा अहं मूर्खः अस्मि इति ज्ञात्वा मे मदः ज्वरः इव व्यपगतः. आता इथं मे हा शब्द जो आलाय ना, हा पंचमी षष्ठी मधलं अस्मत् सर्वनाम जे आपण 8वी शिकलेलो आहोत त्याचं हे वैकल्पिक रूप आहे. पहा, मम मे आवयोः अस्माकं नः षष्ठी असं जे आपण बघतो 8वी मध्ये बघितलेलं अस्मत् सर्वनाम. अस्मत् कुठलंय? उत्तम पुरुषी सर्वनाम आहे ते. मम मे अशा अर्थी, म्हणून याची काय येणार आहे? मह्यम मे पण येतं. पंचमी षष्ठी 2 विभक्ती येतात याच्या. तर बघा, म्हणजेच ज्याप्रमाणे मी थोडंसं ज्ञान मिळवलं की मी मदोन्मत्त एखाद्या हत्तीप्रमाणे झालो, मात्र आणि माझ्या मनावरती अशा प्रकारची एक धारणा माझ्या मनाची निर्माण झाली, अशा प्रकारचं एक लिंपण तयार झालं माझ्या मनावरती की मी सर्वज्ञ झालो, मला सगळं काही यायला लागलं. पण जेव्हा मी विद्वानांच्या सहवासात गेलो आणि मला थोडं काही समजलं त्यावेळी माझ्या हे लक्षात आलं की मी मूर्ख आहे. आणि हे जाणल्यानंतर एखादा ताप झटकन जसा उतरावा तसं माझा मद किंवा माझी मस्ती, माझा उन्माद झटकन उतरला असा त्याचा अर्थ होतो. पहा, आता संधी विग्रह फक्त मी वाचतो, नंतर तुम्ही ते वहीमध्ये प्रत्येक श्लोकाखालचे आपल्याला श्लोक पण लिहायचे आहे, अन्वय पण लिहायचा आहे, कारण का अन्वय पूर्ती कुरुता असा पण प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येतो. तर
अन्वय पण लिहायचा आहे, त्याच्या खाली आलेले संधी पण लिहायचे आहेत. आणि आता आपण ज्यावेळी बघत आहोत त्यावेळी मी जे फळ्यावरती काही समास किंवा काही एखादा दुसरा संधी पुस्तकाच्या शिवाय असलेला जर दिला तर तो आपण वहीमध्ये आता लिहून घ्यायचा आहे. किंचिज्ञहम किंचिज्ञः अधिक अहम, सर्वज्ञ अस्मित्यभवद अवलिप्तम, सर्वज्ञः अधिक अस्मि अधिक इति अधिक अभवत अधिक अवलिप्तम, किंचित किंचित बुधजन सकाशात अवगतम, किंचित किंचित बुधजन सकाशात अधिक अवगतम, मूर्ख अस्मि इति मूर्खः अधिक अस्मि अधिक इति, असे हे वेगवेगळे संधी आहेत पहा. आता आपण त्याच्यातला हे बघूया, समासाचा भाग बघूया. किंचिज्ञोहम, आता किंचिज्ञः असं घेऊया आपण. किंचिज्ञः हा पण काय होतो, किंचित जानाति इति उपपद तत्पुरुष होतो. किंचिज्ञः किंचित जानाति इति. अहम तो संधियुक्त शब्द आहे, किंचिज्ञः अधिक अहम. द्विपः, आता तिथं संधियुक्त तो शब्द आलेला आहे, द्विप इव द्विपः अधिक इव असा तो संधी होतो. आता द्विपः म्हणजे हत्ती, गजः नागः असे वेगवेगळे त्याचे समानार्थी नाव येतात पहा. द्विपः हा पण उपपद तत्पुरुषच आहे. द्वाभ्याम पिबती इति. द्वाभ्याम पिबती इति म्हणजेच काय म्हणायचंय तर हत्ती काय करतो की तोंडाने पण आणि सोंडेने पण पाणी पितो, म्हणून त्याला द्वाभ्याम पिबती इति द्विपः. असं जसं आपण मगाशी पादपः, पादैहि पिबती इति पादपः उपपद तत्पुरुष झाला, तसाच हा पण काय तो उपपद तत्पुरुष. द्वाभ्याम पिबती इति द्विपः. आता मदांधः अशासारखे समास पण महत्वाचे पहा परीक्षेमध्ये. आपल्याला लगेच लक्षात येऊन जातो याचा अर्थ पहा. मदांधः मदेन अंधः, म्हणजे मदामुळे मस्तीमुळे अंध झालेला, मदेन अंधः तृतीय तत्पुरुष होतो मदांधः. समभवम तदा सर्वज्ञ, सर्वज्ञ पण किंचिज्ञः सारखाच येतो. सर्वम जानाति इति हा पण उपपद तत्पुरुषच आहे. मी काही प्रत्येक समास फळ्यावरती लिहित नाही, तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला ज्या गोष्टी वाटतात त्या पुन्हा एकदा व्हिडिओ बघून तुम्ही पुन्हा एकदा लिहून घेऊ शकता. सर्वम जानाति इति सर्वज्ञः. अस्मि अस सर्वनाम जे सॉरी अस हे द्वितीय गणामध्ये चालणारा जो धातू आहे त्याचं ते उत्तम पुरुष एक वचन आहे. अस्मि इति अभवत अवलिप्तम. अभवत, अभवत शब्द गेलेला तुम्हाला क्रियापद है. अभवत अवलिप्तम मम मनः. यदा किंचित किंचित बुधजन सकाशात अवगतम. बुधजनाः किंवा हा पण मगाशी आपण बघितल्याप्रमाणे बुधाः बुधाः जनाः हा काय कर्मधारय समास होतो. म्हणजे विद्वान लोक, बुद्धिमान लोक. तदा मूर्खः अस्मि अस द्वितीय गणामध्ये चालणारा आपण आता बघितलाय. ज्वर इव मदः मे व्यपगतः, झटकन माझा ताप त्याप्रमाणे
उतरला. अशा आशयाचा हा श्लोक आहे. पहा, मी मगाशी म्हटलं तसं की पाठांतराच्या दृष्टीने हा श्लोक महत्वाचा आहे लिखाणाच्या. तर आपण प्रत्येक श्लोक वारंवार लिहायचा आहे, कारण का बऱ्याचदा आपल्याला म्हणता येतं पण लिहायला गेलो की जोड शब्द लक्षात येत नाहीत. त्यामुळे करायचं काय आपण, तर पाठ तर करायचंच आहे, पण पाठ केलेलं लिहायचा, बघून लिहा, हरकत नाहीये. आपण घरी ज्यावेळी सराव करणार आहोत त्यावेळी बघून ते श्लोक लिहायचे. म्हणजे मग काय होतं की जोड शब्द कसे लिहायचे हे आपल्या हाताखालून एकदा जातं. पुढचा अनुष्टुप छंदातलं अनुष्टुप छंदातलं वृत्तातलं आहे. पुढचा श्लोक आहे पंचतंत्रामधून घेतलेला आहे. पंचतंत्राचा धडा आपण दुसरा बघितलेला आहे. पहा, व्यसने मित्र परीक्षा. तावत भयाधि भेतव्यम यावत भयम अनागतम आगतम तु भयम वीक्ष नरः कुर्यात् यथोचितम. अत्र यावत तावत इति शब्दयुग्मम् अस्ति. यावत भयम अनागतम तावत ही भयात भेतव्यम. जोपर्यंत भय येत नाही, जोपर्यंत संकट येत नाही, तोपर्यंतच त्याला घाबरावं. तथापि आगतम तु भयम वीक्ष नरः यथोचितम कुर्यात्. पण जर संकट आलंच, वेळ आलीच, तर त्याला न घाबरता समर्थपणे त्याला माणसानं सामोरं जावं, म्हणजेच यथा उचितम कुर्यात्. ज्यावेळी जे योग्य असेल त्या पद्धतीनं करावं. म्हणजे घाबरून घरात बसून संकट जाणार नाही, तर आपण त्याचा सामना योग्य पद्धतीनं करावा. तर इथं यावत तावत ही जोडी आहे. पहा अव्ययांची. तावत यावत भयम अनागतम अनागतम न आगतम तावत ही भयात भेतव्यम. आता इथं पहा, भेतव्यम ततव्य आणि ही आपण जी रूपाला प्रत्यय लावतो ना, ते विधिलिंग लकाराची उदाहरण आहेत. पहा, ज्या थोडक्यात कर्मवाच्य विधिलिंग लकाराचं हे कर्मणी भूधादी म्हणता येईल याला. भेतव्यम घाबरावं. तथापि आगतम तु भयम वीक्ष वीक्ष वि अधिक ईक्ष ल्यबंत झालं. पहा, आलेल्या भयाला पाहून किंवा आलेल्या संकटाला पाहून माणसानं यथा उचित, यथोचितम यथा उचितम हा पण एक समास आहे. पहा, अगदी सुरुवातीला आपण हा अभ्यासलेला आहे. उचितम अनुसृत्य हा कुठला आहे, अव्ययभाव समासाचा प्रकार आहे. यथोचितम उचितम अनुसृत्य, उचितम अनुसृत्य अव्ययभाव समास. यथा उचितम तथा कुर्यात. कुर्यात हे सुद्धा विधिलिंग लकाराचंच उदाहरण आहे. क्रू अष्टमगण उभय पदामध्ये चालणारा राहतोय क्रू. पुढचा अनुष्टुप वृत्तातला पहा, उत्तमो नातिवक्ता स्यात् अधमो बहुभाषते सुवर्णेन दोनेस् तादृक् यादृक् कांसे प्रजायते कांस्य प्रजायते. उत्तमः अतिवक्ता न स्यात् अधमः बहुभाषते. अर्धो घटो घोषमुपैति नूनम असा एक श्लोक पूर्वी आलेला आहे. पहा, पूर्णो घटो नैव करोति शब्दम. या मूर्खांच्या बाबतीतच हा श्लोक आहे. उत्तमः अतिवक्ता न स्यात्. उत्तम श्रेष्ठ मनुष्य जो असतो तो जास्त बोलत नाही, जास्त बडबड करत नाही. याउलट अधमः बहुभाषते. अधम जो असतो तो फार बडबड करतो. का, तर त्याला आपलं खोटं नाणं चालवायचं असतं आणि म्हणून ते पटवून देण्यासाठी तो वारंवार आपण किती चांगले आहोत किंवा आपली एखादी वस्तू असेल, काही त्याला पटवून देण्याची गोष्ट असेल तर ती कशी खरी आहे हे सांगण्यासाठी तो वारंवार प्रयत्न करत असतो. मात्र श्रेष्ठ माणसाला अशा प्रकारची कुठलीही गरज नसते, कारण की जगामध्ये त्याला आपोआप किंमत मिळत असते. मग उत्तमः अतिवक्ता न स्यात्, होऊ नये अशा अर्थी आहे. पण याचाच अर्थ असा होतो की उत्तम माणूस अति बडबड करत नाही. त्याच्यासाठी उदाहरण सुभाषितकारांनी काय दिलंय, यादृक कांस्य ध्वनी प्रजायते. ज्याप्रमाणे पुराधिक जनजा असा धातू तो कर्मणी रचना आली आहे ती, ज्याप्रमाणे कांस्यातून ध्वनी निघतो तादृक सुवर्णे ध्वनी ही न प्रजायते.
त्याप्रमाणे सोन्यातून ध्वनी निघत नाही. म्हणून बघा, मंदिरामध्ये आपण ज्या घंटा बघतो त्या कास्य या धातूच्या असतात की ज्याच्यातून फार चांगला किंवा मोठा, चांगला म्हणण्यापेक्षा मोठा आवाज येतो. मग मंदिर किती जरी एखाद्या श्रीमंत देवाचा असेल तरी त्या ठिकाणची घंटा मात्र कधीही सोन्याची नसते. तर त्या ठिकाणची घंटा ही कास या धातूपासूनच बनवलेली असते. म्हणजे सुभाषितकाराला या उदाहरणातून हे सांगायचं आहे की सोनं जे असतं, सोन्यातून कधीही आवाज येत नाही, कास्य धातूतून येतो. त्याप्रमाणे उत्तम माणूस अति बडबड करत नाही, अधम माणूस अति बडबड करतो. यासाठी हे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. आता स्यात वगैरे तुम्हाला येतं, यात याताम इरन वगैरे हे अस धातूचं विधिलिंग लकाराचं उदाहरण आहे. शेवटचा श्लोक बघूया, तो पण अनुष्टुप्तातलाच आहे. यादृशम वपते बीजम क्षेत्रम आसाद्य कर्षकः सुकृते दुष्कृते वापी तादृशम लभते फलम. आता याच्यातले संधी पण तुम्ही बघू शकता. उत्तम नातिवक्ता या अगोदरच्या आत्ताच्या श्लोकाच्या म्हणजे 5व्या श्लोकातला उत्तम नातिवक्ता, उत्तम अधिक न अधिक अतिवक्ता, स्यादधमो बहु, स्यात् अधिक अधमः अधिक बहु, ध्वनिस्तादृक यादृक कांसे, ध्वनी अधिक तादृक अधिक यादृक अधिक कांस्ये. आता इथं कुठलं शब्दयुग्म कुठली शब्दाची जोडी आली अभयांची, तर यादृक तादृक हे लक्षात घ्या. पुढचा श्लोक बघूया. यादृशम वपते बीजम क्षेत्रम आसाद्य कर्षकः सुकृते दुष्कृते वापी तादृशम लभते फलम. इथले संधी बघा, क्षेत्रम आसाद्य, क्षेत्रम अधिक आसाद्य आणि वापी, वा अधिक अपि, अवग्रह चिन्ह मध्ये आहे. त्याचा अन्वय पहा. कर्षकः क्षेत्रम आसाद्य यादृशम बीजम वपते तादृशम फलम लभते, तथा एव मनुष्यः सुकृते वा दुष्कृते वापि तादृशम इष्टम अनिष्टम वा फलम लभते. ज्याप्रमाणे शेतकरी शेतामध्ये जाऊन ज्या प्रकारचं बीज पेरतो, ज्या प्रकारचं बियाणं पेरतो, त्याच प्रकारचं त्याला फळ मिळतं. म्हणजे गव्हाचं जर त्याला पीक घ्यायचं असेल तर गव्हाचंच बी त्याला पेरावं लागेल, मक्याचं पीक घ्यायचं तर मक्याचंच बी पेरावं लागतं. तशा प्रकारे त्यानं जे पेरलं तेच उगवून येतं. त्याचप्रमाणे मनुष्य चांगलं किंवा वाईट जे करेल त्याच प्रकारचं फळ त्याला मिळतं. म्हणजे यासाठी सुभाषितकारांनी आपल्याला उदाहरण काय दिले, शेतकऱ्याचं, की शेतकरी ज्याप्रमाणे बीज पेरेल तशाच प्रकारचं पीक उगवून येईल. म्हणजे तुम्ही जर जगामध्ये चांगलं वागलात तर त्याचे परिणाम तुम्हाला चांगलेच मिळतील. तुम्ही जर वाईट कृत्य केली तर त्याचे परिणाम तुम्हाला वाईटच भोगावे लागतील. आता कर्षकः पण बघा, कर्षकः कृषी कार्यम करोति इति कर्षकः उपपद तत्पुरुष होतो. क्षेत्रम आसाद्य लेवंत, आसाद्य यादृशम बीजम वपते तादृशम. आता इथं कुठली जोडी आली आहे, शब्दयुग्म कुठला आलंय, तर यादृशम तादृशम, ज्याप्रमाणे त्याप्रमाणे. तथाएव मनुष्य सुकृते वा दुष्कृते. आता सुकृती आणि दुष्कृती हे दोन्ही पण काय येतात, मग पुन्हा कर्मधारयाचे प्रकार येतात. सुकृती किंवा सुकृतः, शोभना कृतः किंवा सुकृती असा जरी विचार केला आपण तरी सुद्धा काही होऊ शकेल. शोभना कृती हे अशा प्रकारचे हे समास येतात. इष्टम अनिष्टम वा फलम मनुष्य लभते. ठीक आहे. याचे जे चाली आहेत ते आपण नंतरच्या तासाला शक्य झालं तर घेऊया, नाहीतर आपण वर्गामध्ये ज्यावेळी येणार आहोत त्यावेळी आपण याचं म्हणायचं कसं आहे त्याचा सराव घेऊया. धन्यवाद.